राज्यात शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रमी खेळतायत. आमदार रोहित पवार यांचा दावा. कोकाटे रमी खेळत असतानाचा व्हिडिओ ट्विट. लोकप्रतिनिधींनी काही मर्यादा पाळाव्या लागतात. मुनगंटीवारांनी कोकाटेंचे कान टोचले तर असा प्रकार घडला असल्यास अजित पवार समज देतील. सूरज चव्हाण यांची प्रतिक्रिया. राज्यातील शेतकरी मरत असताना कृषी मंत्री रमी खेळतायत. वडेट्टीवारांचा हल्लाबोल तर शहांनी डच्चू देण्यासाठी सुचवलेल्या नावांमध्ये कोकाटेंचं नाव. राऊतांचा मोठा दावा. महाराष्ट्रासाठी राज ठाकरेंना आत्ताही फोन करू शकतो. बाकीचे लपून भेटतात, आम्ही उघड भेटू. सामनाच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंची मनसेसोबत युतीसाठी चर्चेची तयारी. आम्ही बंधू एकत्र आल्यानं मुंबईतील मुस्लिम आणि गुजरातींनाही आनंद, पण अनेकांना पोटशूळ. ठाकरेंचा शिंदे भाजपला टोला तर ठाकरेंचं मुस्लिम प्रेम दिसून आलं. केशव उपाध्यायांची टीका. शिंदेंच्या आमदार आणि मंत्र्यांमुळे फडणवीसांच्या प्रतिमेला तडा. फडणवीसांनी सगळं हे मोडून काढलं पाहिजे. उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सल्ला. राज ठाकरेंसोबत युतीत लढल्यास मवियात दोन्ही पक्षाला निर्णय घेण्याचा अधिकार. ठाकरेंचं सूचक वक्तव्य. तर काँग्रेसची स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन लढण्याची तयारी असल्याची माहिती. 75रीत मोदींनंतर पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे संघानं ठरवलं असेल. त्यामुळेच मोहन भागवत बोलले. उद्धव ठाकरेंचं मोदींच्या निवृत्तीवरून वक्तव्य. ऑपरेशन सिंदूरमध्ये सैन्याचे पाय का उठले? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी युद्ध का थांबवलं? पंतप्रधान मोदींना उद्धव ठाकरेंचा सवाल. फडणवीस आणि आदित्य ठाकरेंमध्ये मुंबईतील सोफिटेल हॉटेलमध्ये भेट झाल्याची चर्चा. सूत्रांची माहिती. तो दोघंही वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये गेले होते. भाजप सूत्रांची माहिती. फडणवीस आणि आदित्य ठाकरे वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये आले. दोघांमध्ये कोणतीही चर्चा नाही. भाजप सूत्रांची माहिती. तर मित्रांसोबत डिनरसाठी हॉटेलमध्ये गेल्याचं आदित्य ठाकरेंचं स्पष्टीकरण. ठाण्यात मनसेकडून बॅनरबाजी. महाराष्ट्रात 1ली ते 5वी हिंदी आणण्याचा प्रयत्न करून बघा. दुकानं नाही, शाळा बंद करेन. बॅनरमधून इशारा. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात. अधिवेशनाआधी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक सुरू. विमान अपघात, ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता. जेएनयू विद्यापीठात मराठी भाषा अध्यासन केंद्र सुरू होणार. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते 24 जुलैला उद्घाटन होणार. देवळाली ते नाशिक दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत. अनेक एक्सप्रेस गाड्या 5 ते 6 तास उशिरानं. राज्य सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या ठेवता येतील का याबाबत चाचपणी. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती. रेल्वे प्रवाशांची गर्दी कमी करण्याचे प्रयत्न. पावसामुळे कोकणात धबधबे प्रवाहित. रत्नागिरीतला पानवल धबधब्याजवळ पर्यटकांची गर्दी. फेसाळणारे धबधबे पर्यटकांसाठी आकर्षण.